घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये इथे ऋषिकेश म्हणतो की वकील साहेबसुद्धा ऐश्वर्याच्याच बाजूने बोलत होते. हे सगळं कसं घडलं आणि हे नानांनी मृत्यूपत्र कधी लिहून ठेवलं, हे मला काय चाललं आहे हे काहीच कळत नाही आहे. जानकी काय चाललं आहे? तेव्हा जानकी म्हणते, हे सगळं काय चाललं आहे ना, हे मला कळालेलं आहे आणि हे सगळं त्यांचा डाव आहे, ऐश्वर्याचा डाव आहे. हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांपासून लांब करण्यासाठी. तर इथे जानकी म्हणते, मला काहीही भेटलं नाही ना तरी चालेल, नानांनी मला काही देऊ नाही तर नाही देऊ, मला त्याचं काहीच नाही, पण ही जी माणसं मी मिळवली आहे, हे माणसं मला हवी आहे. ह्या माणसांना बांधून मला ठेवायचं आहे, नानांना दिलेला शब्द मला पाळायचा आहे, आपलं कुटुंब एकत्र ठेवायचं आहे. मी अनाथ होते आणि मला सगळं हे मी तुमचं बोट धरून इथे आले होते ऋषिकेश, आणि त्या सगळ्यानंतर मला ही नाती मिळाली. ह्या नाती मला जपायची आहे. सारंग भाऊजी, सुमित्र भाऊजी यांच्यासारखे भावंड मला मिळाले, एक नंदेसारखी बहीण मला मिळाली आणि नाना आणि सासूबाई तर केव्हा माझ्या आई झाल्या हे मला देखील कळलं नाही. सुमित्र भाऊजी तर माझे कधी मित्र झाले आणि कधी आमची मैत्री झाली हे देखील मला कळलं नाही. मला काहीही नको आहे, फक्त मला ही घरातली आपली माणसं मला हवी आहे. हे घर मला जपायचं आहे, हे कुटुंब मला जपायचं आहे. तर नाना मला अगदी वडिलांसारखे आहे आणि सासूबाई मला आईसारख्या. खरंच मला आईची माया दिली. मी अनाथ होते, पण मला कधीच या घरात आले तेव्हा मला कधीच अनाथ वाटलं नाही. तर आपण दोघं एकमेकांच्या सोबत आहोतच ऋषिकेश, पण त्याचबरोबर मला माझं कुटुंब माझ्यासोबत हवं आहे. माझी माणसं मला माझ्यासोबत हवी आहे. ते माणसं मी कधीच गमावू शकणार नाही आणि त्या माणसांना एकत्र आणण्यासाठी आता मात्र आपल्याला लढायचं आहे. जानकीला खूपच रडू येतं. जानकी म्हणते, आता काय करायचं? मला खूप काळजी वाटत आहे घरातल्यांची. मग जानकीला इथे ऋषिकेश धीर देतो. जानकी म्हणते, खरंच मला ही माणसं मला हवी आहे. आत्ता मात्र रडत बसायचं नाही, आपल्या दोघांना लढायचं आहे. लढून आपल्याला सगळं कुटुंब एकत्र ठेवायचे आहे आणि मी माझं कुटुंब एकत्र ठेवणार. त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरी चालेल. आणि मग इथे जानकीला खूपच दुःख होतं. ऋषिकेशच्या गळ्यात पडून ती रडत असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझ्या मनासारखंच होईल, आपण आपलं कुटुंब एकत्र बांधून ठेवूया. आपण नानांना दिलेला शब्द आपण नक्की पाळूया. आपण आपलं कुटुंब एकत्र ठेवू. आई सगळे पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येतील. तू काळजी करू नको आणि तू अनाथ नाही आहे, मी तुझ्या सोबत आहे. तर आपण दोघे मिळून हे सगळं कुटुंब आपलं एकत्र आणणार आहोत. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि कायम सत्याचाच विजय होत असतो, हे तर माहिती आहे ना तुला. तर आपण लढून आपलं कुटुंब एकत्र आणू आणि त्यासाठी मी तुझ्या आयुष्यभर तुझी साथ देईल, असं ऋषिकेश इथे जानकीला वचन देतो. आणि नानांचे मृत्यूपत्राचे कागदपत्र ऐश्वर्याने बदलले असता तेव्हा वकील साहेब इथे सांगत असता की प्रॉपर्टी सारंग आणि सुमित्रची बहीण यांच्याच नावावर केलेली असते. इथे आजी येतात. आजी म्हणतात, अगं ऐश्वर्या, तू असं काय केलं? हे मृत्यूपत्र कसं यामध्ये सगळी प्रॉपर्टी सारंग सुमित्रच्या नावावर कशी झाली आणि त्यांच्या नावावर? इथे मग ऐश्वर्या म्हणते, त्यात मी जरा थोडासा बदल केला आणि तो बदल केला आणि सारंगच्या नावावर सगळी कंपनी प्रॉपर्टी करून घेतली आणि सुमित्र भाऊजींना कधी शेती माहिती नव्हती, तर त्यांच्या नावावर शेती केली, असं इथे सांगते. आणि इथे जानकीला कायमच देवपूजा करायला आवडतं. नेहमी देवाची पूजा, देवाचं सांगत असते, म्हणूनच तिच्या नावावर देवघर केलं. आता बस कायमचीच पूजा करत. मग इथे आजी खोदून खोदून ऐश्वर्याकडून काढून घेतात की ऐश्वर्याने काय काय मृत्यूपत्रामध्ये बदल केलेले असतात आणि हे ऐश्वर्याचा प्लॅन असतो. ऐश्वर्याने नानांचं मृत्यूपत्र बदललेलं असतं. तर इथे आजी म्हणतात की खरंच ऐश्वर्या, तू खूपच हुशार आहे. आणि मग ऐश्वर्याच्या सगळ्या घराची जबाबदारी ऐश्वर्यावर दिलेली असते. ऐश्वर्याच्या हातामध्ये घराची चावी असते आणि मग ती चावी मिळवण्यासाठी, तिचा हक्क मिळवण्यासाठी ऐश्वर्याने हा सगळा फेरबदल नानांच्या मृत्यूपत्रामध्ये केलेला असतो आणि इथे जानकीला तिने फसवलेलं असतं. तेव्हा आजी मात्र गोड बोलून ऐश्वर्याकडून सगळं जाणून घेतात. तेव्हा इथे आजी म्हणतात, खरंच बरं झालं, पण काही होऊ दे, पण अख्खी प्रॉपर्टी माझ्या नातवंडांच्या नावावर झाली, त्याचा मला खूप आनंद आहे. खरंच ऐश्वर्या, तू खूपच स्मार्ट आणि खूपच हुशार आहे. मग आजी इथे
ऐश्वर्याकडून सगळं काढून घेतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता मात्र जानकीला चांगलाच धडा शिकवला आहे. आता तिला म्हणा बस आता आयुष्यभर देवाची पूजा करत ती आणि काय करणार आहे त्याच्या पलीकडे. आता नोकर म्हणून इथे घरात राहणार आहे. सगळी प्रॉपर्टी सारंग सौमित्र यांच्या नावावर झालेली आहे आणि ती नेहमी सांगायची देवाची पूजा करायची आणि मग आता बस देवपूजा करीत तिला म्हणा. आणि मग इथे आजी म्हणतात की खरंच जानकीच्या नावावर तू देवघर केलं आणि सगळी प्रॉपर्टी सारंगच्या त्यांच्या नावावर केली. खरंच ही आयडिया तुला कशी जमली? कसं केलं हे सगळं तू? असं आजी इथे ऐश्वर्याला विचारतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे सगळं मी केलं आणि ही डोकेलिटी याला पण डोकं लागतं. डोकं लावून हे असं काम करावं लागतं. नानांचे मृत्यूपत्रामध्ये बदल मीच केला, असं ऐश्वर्या आजीला सांगून टाकते. इथे जानकी देवापुढे प्रार्थना करत असते की हे देवा खरंच माझ्या कुटुंबाला एकत्र ठेव. मी आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही आणि मी मागितलं नाही. तू मला जे काही हवं आहे ते मला दिलं. मला छान कुटुंब दिलं. एक आईसारखी आई दिली आणि इथे आई सगळं ऐकत असतात. त्या म्हणतात खरंच जानकीला दोषी ठरवून मी काही चूक केली का? तेव्हा माझ्या आईला सुखी ठेव, असं इथे जानकी देवाकडे प्रार्थना करत असते. मला शक्ती दे, माझं कुटुंब एकत्रित राहावी, माझी माणसं एकत्र राहावी आणि माझं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, असं जानकी देवाकडे प्रार्थना करत असते. मला काहीही नको आहे, मी तुझ्याकडे फक्त एवढंच मागत आहे आणि देवा माझी प्रार्थना पूर्ण करा, असं देवाला इथे प्रार्थना करत असते. आणि नानांना लवकरात लवकर बरं करा, त्यांना शुद्धीवर आणा. आणि मग इथे आईला वाटत असतं की खरंच जानकीला दोषी ठरवून मी खूप मोठी चुकी केली का? ऐश्वर्याचं ऐकून मी खूप मोठी चुकी केली का? तर इथे जानकी आई आलेली बघतात. तेव्हा जानकी आईला विचारते की आई तुम्हाला काही हवं आहे का? तर इथे तुम्ही पाहिजे की काय तुम्हाला काही? तेव्हा जानकी म्हणते की दिवा मी लावला आहे देवापुढे. तर मग दिवा इथे आई म्हणतात की मी देवापुढे दिवा लावला आहे की नाही तेच बघायला आले होते. तेव्हा जानकी म्हणतात की आई खरोखरच तुम्हाला वाटत आहे की मी नानांना ढकललं असेल, पण तसं मी खरंच सांगते मी नानांना ढकललेलं नाही. आणि मी नानांना का ढकलेन? हे सगळं ऐश्वर्याचा प्लॅन आहे. हे सगळं ऐश्वर्याने मला फसवलेलं आहे. हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे. पण एक ना एक दिवस तुम्हाला नक्की सत्य कळेल. मी देवाची शपथ घेऊन सांगते मी नानांना ढकललेलं नाही आहे आणि मग हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे, असं ती आईला सांगत असते. पण नाना ज्यावेळेस शुद्धीवर येतील ना तेव्हा तर सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे, असं जानकी म्हणत असते. पण तरी पण आई मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. खरोखर तुम्हाला असं वाटत आहे की मी दोषी आहे ह्या सगळ्यामध्ये? हे सगळं मी केलेलं आहे. तेव्हा आई म्हणतात की अगं मला काहीच माहीत नाही खरं काय खोटं काय. खरं जे आहे ते तेव्हा नाना शुद्धी येतील तेव्हाच कळेल. तेव्हा जानकी म्हणते पण मी तुम्हाला खरं सांगते मी हे सगळं काही केलेलं नाही. नानांना मी कधीच ढकलू शकत नाही असा विचारसुद्धा माझ्या मनामध्ये कधी आला नाही. आणि ज्यावेळेस आता मी तीच वाट बघत आहे नाना केव्हा शुद्धी येतील आणि खरं सगळ्यांसमोर केव्हा येईल. इथे जानकी स्वयंपाक किचनमध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवत असते. गुलाब भाजी घेऊन येतो, म्हणतो की भाज्या खूप छान भेटल्या आहे, शेवग्याची शेंगा. तर इथे जानकी म्हणते की खरंच आता मात्र आपण शेवग्याच्या शेंगांचं पिठलं बनवूया. तेव्हा इथे गुलाब म्हणतो की हो ना चालेल बनवूया आपण. आणि मग जानकी म्हणते की तू ते कापायला घे. तेव्हा तितक्यात ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या म्हणते हे शेवग्याच्या शेंगाचं पिठलं मला अजिबात आवडत नाही, अजिबात करायचं नाही. जानकी म्हणते अगं पण सगळ्यांना घरामध्ये आवडतं आणि तसंही आपण सगळ्यांच्या आवडीनिवडीचंच करतो ना घरामध्ये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी जे सांगल ना तेच या घरामध्ये होईल. तेव्हा जानकी म्हणते मग जर मी काहीच नाही केलं तर काय करशील तू? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की मी लगेच जाऊन आईला सांगेल की तू स्वयंपाक वगैरे काही करत नाही आहे आणि आत्ता या घराची जबाबदारी या घराच्या किल्ल्या माझ्या ताब्यात आहे. तेव्हा जे मी सांगल ना तेच या घरामध्ये होईल. मी सांगितलं ना इथे फ्लावर वाटाण्याची भाजी होणार आहे तेच करायचं. मी जे सांगेल ना तेच आणि कामाला लागायचं. तेव्हा ऐश्वर्या त्यांना ताकीद देते. गुलाबला सांगते की वायफट माणसांसंगे गप्पा मारण्यापेक्षा आपल्या कामावर फोकस दे. इथे जानकी म्हणते अगं ऐश्वर्या असं कुठं बोलण्याची पद्धत असते का? असं काय बोलत आहे? तेव्हा इथे जानकी म्हणते की खरंच ऐश्वर्या
जर मी इथे किचनमध्ये येऊन जर काहीच नाही केलं तर मग हे सगळं कोण करेल? असं जानकी ऐश्वर्याला विचारत असते. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही नाही केलं तर मी आईंबरोबर जाऊन बोलेल आणि तसंही या घराचा अधिकार माझ्या हातात आहे. या घरामध्ये काय करायचं, काय नाही करायचं, कुणाला काय पाहिजे नाही, हे सगळं माझ्या ताब्यात आहे. तेव्हा तुम्ही ते विसरू नका. आता पुढील भागामध्ये इथे जानकी जानकी तिचं कुटुंब पुन्हा एकत्र आणेल का? नाना शुद्धीवर आल्याच्या नंतर ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का? परत ऐश्वर्या काही दुसरा प्लॅन करेल का? तर आता पुढील भागामध्ये नाना शुद्धीवर आलेले असतात. तर नानांच्या तोंडून आता सत्य बाहेर येणार असतं. तेवढ्यात तात्यासाहेब म्हणतात की नानांचा पत्ता कट करायला हवा. आता तात्यासाहेब ऐश्वर्याला सांगत असतात की नानांना कसं मारायचं ते. आता पुढील भाग बघण्यासारखा आहे. सबस्क्राईब करा.